नमस्कार. आज आपण मुरबाड या मतदारसंघाचा एक सखोल अभ्यास करणार आहोत. इथला मतदार नक्की काय विचार करतो, त्याचा कौल कशावर ठरतो आणि ह्या सगळ्यामधून प्रशासनासाठी काय संकेत मिळतात हे आपण वस्तुनिष्ठपणे समजून घेणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा अभ्यास फक्त मुरबाडपुरता नाहीये. मुरबाड खरं तर एक आरसा आहे, जो आपल्याला मतदारांच्या खऱ्या अपेक्षा आणि राजकीय वास्तव यांच्यातलं अंतर अगदी स्पष्टपणे दाखवतो. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत थेट जमिनीपासून. तिथल्या मातीची आणि माणसांची गोष्ट समजून घेऊ, मग आकड्यांचा अर्थ लावू, त्यानंतर निकालाची कारणमीमांसा करू आणि शेवटी एका ठोस कृती आराखड्यापर्यंत पोचू. चला सुरुवात करूया. आपला पहिला टप्पा आहे मातीची कहाणी. कारण बघा, कोणताही निवडणूक डेटा समजून घेण्याआधी तिथल्या लोकांचं जगणं, त्यांचे रोजचे संघर्ष समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मुरबाडचा आत्मा तो ग्रामीण आणि आदिवासी आहे. इथली अर्थव्यवस्था, समाज, लोकांचं भविष्य सगळं काही जमिनीशी, मातीशी जोडलेलं आहे. लोकसंख्येचा विचार केला तर आदिवासी, मराठा आणि ओबीसी समाजाचं प्रमाण लक्षणीय आहे. आणि या सगळ्या लोकांचा सर्वात मोठा संघर्ष तो या एका वाक्यात सामावला आहे: पाणी. ही फक्त एक अडचण नाहीये, हा रोजच्या जगण्यातल्या सन्मानाचा प्रश्न आहे. हा संघर्ष आपल्याला आकड्यांमध्येही तितकाच स्पष्ट दिसतो. मतदारांच्या तक्रारींमध्ये पाणी आणि शेती हे दोन विषय सर्वोच्च प्राधान्याचे आहेत. रस्ते, रोजगार, शिक्षण हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, पण ते या दोन मूलभूत गरजांनंतर येतात. यातून एक गोष्ट स्पष्ट होते: भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे. आणि जेव्हा पाण्याची मूलभूत गरज भागवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तेव्हा तो थेट या हक्कावरचा आघात असतो. लोकशाहीमध्ये यावर जबाबदारीने सार्वजनिक चर्चा होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता लोकांच्या भावनांपासून आपण आकड्यांच्या विश्लेषणाकडे वळूया. कारण निवडणुकीचा निकाल म्हणजे काय? तो लोकांच्या अनुभवांचा एक एकत्रित आवाज असतो. 52,392 हा एकच आकडा 2024च्या निवडणुकीची पूर्ण कहाणी सांगतो. हे आहे भाजप उमेदवाराच्या विजयाचं मताधिक्य. हे एक खूप मोठं आव्हान आहे, यात शंका नाही. आता मतांची टक्केवारी पाहिली की हे चित्र आणखीनच स्पष्ट होतं. भाजपाला मिळाली जवळपास 55% मतं, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला 38.6% मतांवर समाधान मानावं लागलं. पण मुरबाडचा खरा स्वभाव त्याच्या इतिहासात दडलेला आहे. हा एक बेलवेधर मतदारसंघ आहे. म्हणजे काय? तर जो राजकीय वाऱ्याची दिशा दाखवतो. इथला मतदार आपला कौल खूप वेगाने बदलतो. 1999 मध्ये आघाडीकडे 68% मतं होती. तोच आकडा 2019 मध्ये भाजपसाठी 74% पोचला. आणि आता बघा, 2024 मध्ये आघाडीने पुन्हा 19% मोठी उसळी घेतलीये. तर आपण येतो तिसऱ्या टप्प्यावर, निकालाचं विश्लेषण. प्रश्न हा आहे की हा निकाल असा का लागला? यामागे व्यक्ती नाहीत, तर व्यवस्थेची कोणती कारणं आहेत? ही दोन वेगवेगळ्या संघटनांची गोष्ट आहे. एका बाजूला आहे विरोधी आघाडी, जिथे एक मजबूत स्थानिक चेहरा नव्हता, आघाडी विस्कळीत होती आणि जमिनीवरचं संघटन कमकुवत होतं. तर दुसऱ्या बाजूला भाजपची ताकद, ती त्यांच्या विद्यमान आमदारांच्या नेटवर्कमध्ये, कार्यकर्त्यांच्या मजबूत फळीत आणि सत्ताधारी पक्ष म्हणून विकास निधीवर असलेल्या थेट नियंत्रणामध्ये आहे. चौथा टप्पा, प्रशासकीय आराखडा. ठीक आहे, समस्या समजली. आता उत्तर काय? या डेटाचं विश्लेषण करून विजयासाठी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्रभावी प्रशासनासाठी कोणता मार्ग तयार होतो? ही बघा एक अत्यंत शिस्तबद्ध 90 दिवसांची योजना आहे. उमेदवार निवडीपासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक टप्प्याचं यात नियोजन आहे. हे फक्त निवडणूक जिंकण्याचं तंत्र नाही, तर लोकांचा विश्वास परत मिळवण्याचं इंजिनिअरिंग आहे. आपला पाचवा टप्पा आहे आदर्श उमेदवार. कारण शेवटी कोणतीही व्यवस्था असो, कोणताही प्लॅन असो, तो एका चेहऱ्याच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोहोचतो. तर मग मतदारांना नक्की कसा उमेदवार हवा आहे? प्रश्न अगदी थेट आहे. मुरबाडच्या समस्या सोडवण्यासाठी नक्की कोणत्या प्रकारच्या नेतृत्वाची गरज आहे? याचं उत्तरही आपल्या डेटामध्येच आहे. तरुण, ज्याची मुळं खोलवर स्थानिक मातीत रुजलेली आहेत, जो आदिवासी किंवा मराठा समाजाशी जोडलेला आहे, ज्याने लोकांमध्ये काम केलं आहे, जो लोकांचं ऐकतो आणि ज्याची प्रतिमा स्वच्छ आहे, असा उमेदवार. आणि स्वच्छ प्रतिमेचा आजच्या काळात एक नवीन अर्थ आहे. भारताच्या नवीन डेटा संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक नागरिकाच्या माहितीची गोपनीयता आणि संमती हा एक महत्त्वाचा हक्क आहे. एका आदर्श नेत्याने फक्त लोकांच्या समस्यांचाच नाही, तर त्यांच्या डेटाचाही तितकाच आदर करणं गरजेचं आहे. आणि आता आपण आलोय शेवटच्या टप्प्यावर, 2029 कडे वाटचाल. या संपूर्ण विश्लेषणाचा रोख हा आकडेवारीकडून प्रशासनाकडे, गव्हर्नन्सकडे आहे.
मुरबाडमधनं मिळणारा धडा अगदी स्पष्ट आहे. विजय हा केवळ राजकारणाचा खेळ नाहीये. खरा विजय लोकांच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. जाता जाता एक शेवटचा पण खूप महत्वाचा विचार. जर पाण्यासारखा एकच मुद्दा मतांमध्ये जवळपास 20% फरक घडवून आणू शकतो, तर मग हे मतदारांच्या खऱ्या प्राधान्यक्रमाबद्दल आपल्याला काय सांगतं? प्रशासनाचा उद्देश हा राजकारणापलीकडचा असला पाहिजे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेते बनायचे असतील आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा किंवा mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800 4204 1602 वर कॉल करा. उद्देश राजकारणापलीकडचा.